लास्ट लेक्चरला आपण न्यू फॉर्म्युला पाहिला होता, तो म्हणजे काय, d/dx f of x raised to n is equal to n f of x raised to n minus 1 d/dx f of x. ओके, पॉवरचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ फंक्शन. फॉर्म्युला बुकमध्ये हे फॉर्म्युले दिलेले आहेत. इन टर्म्स ऑफ फंक्शन असं लिहिलं आहे वरती हेडिंग, आणि ते फॉर्म्युले दिले आहेत. आता नेक्स्ट तसे अजून 2 फॉर्म्युले आहेत. 2 आहे म्हणजे अजून आहेत तसे फॉर्म्युले, बट ट्रिग्नोमेट्रीसाठी आपल्याला जे लागणार आहेत ते म्हणजे एक साइन एक्सचा आहे. तो आतापर्यंत साइन एक्स होता, त्याचा कॉस एक्स होत होता. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज इक्वल टू कॉस एक्स. नाव डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ एफ ऑफ एक्स. आता काय हा एफ ऑफ एक्स मीन्स आतापर्यंत काय आता डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज इक्वल टू कॉस एक्स. आता तो फॉर्म्युला काय होतो आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एफ ऑफ एक्स. एक्सच्या जागेवर काय असेल, एक्सची काहीतरी टर्म्स असेल, एक्स स्क्वेअर असेल, 2x वॉट एव्हर जे पण असेल, याचा डेरिव्हेटिव्ह तो साईनचा कॉस होतो, सेम कॉस ऑफ एफ ऑफ एक्स इंटू d/dx ऑफ एफ ऑफ एक्स. सेम आहे, काही डिफरंट नाही. साईनचा कॉस होतो आहे, साइन ऑफ एफ ऑफ एक्सचा कॉस ऑफ एफ ऑफ एक्स होतो, फक्त त्याच्या डेरिव्हेटिव्हने परत मल्टिप्लाय करा. फॉर एक्झाम्पल d/dx साइन ऑफ 2x + 1 असं दिलं असेल. आतापर्यंत साइन एक्सचा कॉस आहे, इथं काय आहे 2x + 1 आहे, म्हणजे इथं काय दिलं आहे तुम्हाला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2x + 1. एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू 2x + 1 पडली. कसं होईल सॉल्व करताना, कसा होईल हा साइन ऑफ एक्सचा कॉस आहे बघा इथं, साइन ऑफ एफ ऑफ एक्स कॉस ऑफ एफ ऑफ एक्स, साइन ऑफ 2x + 1 कॉस ऑफ 2x + 1. ओके, ब्रॅकेट इंटू d/dx ऑफ एफ ऑफ एक्स. साईनचा जो अँगल होता हा त्याचा डेरिव्हेटिव्ह, इथं पण काय येईल मग d/dx. साईनचा अँगल काय आहे पूर्ण एवढं आहे, सो 2x + 1. आणि देन सॉलिड याचे काही होणार नाही, हा राहील तुमच्या कॉस टॉईस एक्स + 1 ॲज इट इज. याच्या तुम्ही ज्यावेळेस डेरिव्हेटिव्ह घेणार तर तो काय येईल d/dx टॉईस एक्स प्लस d/dx 1 काय येईल हा कॉस ऑफ टॉईस एक्स + 1. याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय होईल 2 + 0. इथं 2 + 0 काय आला 2 आउटसाईड. ओके, dx/dx इक्वल टू 1 होऊन जाईल, म्हणजे 2 × 1 2. फायनल आन्सर काय आलं, आपण नंबर आधी लिहितो म्हणून 2 cos ऑफ 2x + 1. फक्त फॉर्म्युला जसं दिला आहे ॲप्लाय करा. इथं साइन ऑफ एक्सच्या जागेवर कोणतीही टर्म असो, सपोज आपण अजून एक प्रॉब्लेम घेऊ, साइन एक्सच्या जागेवर कोणतीही टर्म्स असेल तर तुम्हाला फंक्शनच्या फॉर्म्युलाइज करायचे. टॉईस एक्स साधा सिंपल प्रॉब्लेम आहे. काय होईल साइन ऑफ एफ ऑफ एक्स साइन ऑफ टॉईस एक्स आहे, टॉईस एक्स म्हणजे एफ ऑफ एक्स येतं, सो कॉस ऑफ टॉईस एक्स इंटू d/dx ऑफ टॉईस एक्स. काही डिफरंट नाही. ओके, हा तुमचा कॉस ऑफ टॉईस एक्स ॲज इट इज. याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर हा आला 2, सो 2 कॉस ऑफ टॉईस एक्स झाला आन्सर. याचा पण आन्सर सेम आला, त्याच्या पण नाही, त्याच्या 2x + 1 होता इथे अँगल. सिमिलरली जो सेकंड फॉर्म्युला आहे त्याच्यानंतर तो कॉसचा आहे, d/dx कॉस ऑफ एफ ऑफ एक्स असं असेल तर आपल्याला माहिती आहे d/dx कॉस ऑफ एक्स असेल तर आपण करतो मायनस साइन एक्स. कुठं गेला हा बघा मायनस साइन एक्स. आता इथं पण सेम मायनस साइन ऑफ एफ ऑफ एक्स ब्रॅकेट कंप्लीट d/dx
एफ ऑफ एक्स. सेम फॉर्म्युला जसा साईनच्या आहे तसाच हा पण कॉसचा, फक्त मायनस. म्हणजे जे एक्सचे ना तेच फॉर्म्युले आहेत, फक्त इन टर्म्स ऑफ एफ ऑफ एक्सचे ह्याचे फर्स्ट टर्म जे येते ती सेम येते. फर्स्ट आन्सर जे येते सम इंटू मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स करून घ्यायचा. आता एक्झाम्पल जे घेतलं परत एक, तर सपोज डी बाय डी एक्स कॉस ऑफ 2x² + 1 काय येईल अकॉर्डिंग टू फर्स्ट मायनस ब्रॅकेटमध्ये काय आलं, फर्स्ट काय आलं मायनस आलं. देन साइन ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजेच काय आलं हा साइन ऑफ 2x² + 1 कारण एफ ऑफ एक्स काय आहे पूर्ण एवढी टर्म आहे. ब्रॅकेट कंप्लीट. नंतर डी बाय डी एक्स 2x² + 1 कारण एफ ऑफ एक्स काय आहे पूर्ण टर्म आहे. सॉल्व करायला सॉल्व करून हा राहील ॲज इट इज, याचे काहीच होणार नाही. साइन ऑफ 2x² + 1 पूर्ण अँगल येतो, याचे काहीच होत नाही. मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह काय येईल हा डी बाय डी एक्स टॉईस x² प्लस कोणता थेरम आहे हा ॲडिशन थेरम आहे. डी बाय डी एक्स 1 काय होईल माइनस साइन ऑफ टॉइस x² + 1 एज इट इज. इसका क्या होगा 2 × 2 4x 0 कसं काय आला 4x 2 आउट्स आधी तर 2 आउटसाईड येऊन जाईल. ओके म्हणजे काय ते डी बाय डी एक्स 2x² आहे 2 पुढे डी बाय डी एक्स x² हा 2 × परत हा 2 येईल आणि हा राहील x 4x. फायनल आन्सर येईल याच्या मायनस साइन 2x² + 1 × 4x. 4x मी आधी लिहितो मायनस 4x साइन 2x² + 1 संपली गोष्ट. अजून एक एक्झाम्पल घेऊ. फाइंड dy बाय डी झेड अँड dy बाय डी एक्स. थोडं मोठं एक्झाम्पल घ्या. इफ y इज इक्वल टू साइन 3x साइन 3x log of x plus 3x³ इंटू चलो ठीक है इंटू cos 3z. फर्स्ट मी फाइंड करतो dy बाय डी एक्स. ओके काय होईल डी बाय डी एक्स वायची व्हॅल्यू आहे साइन 3x log of x प्लस 3x³ cos 3z काय साईनची व्हॅल्यू सॉरी वायची व्हॅल्यू पुढे. आता बघा ही एक टर्म ही एक मध्ये काय ॲडिशन. सो वी हॅव टू यूज दिस फर्स्ट फॉर्म्युला. काय होईल मग डी बाय डी एक्स फर्स्ट ब्रॅकेटमध्ये साइन 3x log of x कंप्लीट डी बाय डी एक्स 3x³ cos ऑफ 3z. आता ही एक टर्म आहे ही एक टर्म आहे दोघांमध्ये x आहे म्हणजे कोणती टर्म कॉन्स्टंट नाही. हा साइन 3x आहे हा log x आहे दोघं
ट्रिग्नोमेट्रिक ऑल्सो फंक्शन ऑफ एक्स, लॉगॅरिथम इज ऑल्सो फंक्शन ऑफ एक्स आहे, डेरिव्हेटिव्ह पण एक्सने घेतो, म्हणून आपल्याला इथं यू इंटू व्ही यूज करावा लागेल. कोणता? यू इंटू व्ही रूल, का दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, दोघं एक्सचेच फंक्शन आहेत. यू इंटू व्ही करताना फक्त एवढं टर्म सांगता होता, पूर्ण एवढी, हे नंतर पाहू. यूच्या डेरिव्हेटिव्ह, सॉरी यू ॲज कॉन्स्टंट, इथं यू काय आहे, साईन 3x, साईन 3x ॲज इट इज कॉन्स्टंट ठेवला मी. ओके, व्हीच्या डेरिव्हेटिव्ह d/dx log of x प्लस v ॲज इट इज म्हणजे log of x ॲज इट इज, यूच्या डेरिव्हेटिव्ह d/dx साइन ऑफ 3x. एवढे मोठे डेरिव्हेशन आपल्याला येत नाही, मी आता सांगतोय, पण जस्ट प्रॅक्टिस म्हणून सॉल्व करून घेते. जास्त प्रॅक्टिस केल्याने म्हणजे स्पीड वाढायला पाहिजे ॲक्च्युली आपला, म्हणून घेतो मी. एवढे मोठे प्रॉब्लेम आपल्याला येत नाहीत. ओके, प्लस हे लाईन सोडा तिकडे आता, प्लस इथं जे पाहिलं तुम्ही, हा एक्स आहे, हा एक्स आहे, 3 कॉन्स्टंट, 3 आउटसाईड घेतला मी. नेक्स्ट एक्स क्यूबमध्ये राहील कॉस 3z कॉन्स्टंट, d/dx काय राहिला मध्ये, एक्स क्यूब. ओके, साइन 3x ॲज इट इज, लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस log of x d/dx साइन 3x. आपण आधी काय यूज करायचो, साइन एक्सच्या कॉस एक्स, आता 3x इथं म्हणजे एफ ऑफ एक्सच्या फॉर्म्युला यूज करायला लागेल तुम्हाला. कोणता? दिस. अकॉर्डिंग टू दिस कॉस ऑफ एफ ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स इथं काय आहे, 3x आहे, मग मी काय करेल, मल्टिप्लाय बाय कॉस ऑफ 3x इंटू d/dx एफ ऑफ एक्स, इथं एफ ऑफ एक्स काय आहे, 3x आहे. बघा ह्या टर्मला हे पूर्ण मल्टिप्लाय होतं, हे पूर्ण मल्टिप्लिकेशन आहे, हां याला हा मल्टिप्लाय, त्याला तो मल्टिप्लाय, प्लस काय होईल, 3 cos of 3z. ओके, हा 3 याच्या ज्यावेळेस तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेणार तर 3 आउटसाईड येईल आणि हा होईल एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर काय याला x⁻³ - 1 म्हणजे तो एक्स स्क्वेअर होईल. हा तुमचा साइन 3x/x प्लस याचे काय होईल, 3xचा डेरिव्हेटिव्ह घेऊया, चल ठीक आहे, निदान लिहू घ्या ते, log of x इंटू कॉस ऑफ 3x इंटू 3xचा डेरिव्हेटिव्ह येतो 3, कारण 3 आउटसाईड येईल आणि dx/dx 1 होईल. प्लस इथं कसं लिहिणार, तर आधी नंबर लिहितो, नंतर व्हेरिएबल, नंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल तर ते, नंतर लॉगॅरिथमिक फंक्शन असेल जे असेल ते. इथं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, 3 × 3 9 x² कॉस ऑफ 3z साइन 3x/x प्लस इथं आधी मी काय लिहिल, 3 नंतर log of x नंतर cos of 3x प्लस 9x² cos of 3z. दॅट्स युअर आन्सर. हे तुमच्या dy/dx झालं. डेरिव्हेटिव्हची इंटिग्रेशनची एवढी प्रॅक्टिस असायला हवी की आपल्याला त्यावेळेस याच्यावर वेळ स्पेंड नाही करा, जास्त स्पेंड नाही करायचे आहे. त्यावेळेस तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करताना लगे यायला पाहिजे, कारण आधी थेअरी बघा, फिजिक्सच्या प्रॉब्लेममध्ये आधी थेअरी बघायचे, तुम्हाला आधी कळायचे की नेमकं तुम्हाला फाइंड काय करायचं आहे, आणि फाइंड केल्यानंतर मग कोणता फॉर्म्युला येतो आपण. व्हेलॉसिटीच्या आणि ॲक्सेलरेशनच्या फॉर्म्युलामध्ये डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मस्ट आहे, लागणारच आहे. dy/dz
काय करेल मी डी बाय डी झेड ॲज इट इज वायची व्हॅल्यू आहे साइन 3x लॉग ऑफ x प्लस 3x स्क्वेअर कॉस ऑफ 3z. आता बघा डायरेक्टली पाहतो आपण याच्या डेरिव्हेटिव्ह आधी गेली मी अकॉर्डिंग टू म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस. याच्यामध्ये काय आहे झेड दिसतं कुठं झेड नाही म्हणजे पूर्ण टर्म कॉन्स्टंट आहे म्हणजे याच्या डेरिव्हेटिव्ह काही 0 येईल. कॉन्स्टंटच्या डेरिव्हेटिव्ह 0 होतो कारण कॉन्स्टंट आउटसाईड होतो नंतर काही राहत नाही मग त्याच्या डेरिव्हेटिव्ह 0 होतो. तरी मी लिहितो आहे पण तुम्ही डायरेक्टली लिहायला पाहिजे आता ते आन्सर. हो इक्वेशन पाहूनच समजायला पाहिजे याच्या डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे. ॲडिशन थेरम यूज केला इथं बिग 0 दोघं कॉन्स्टंट आहे दोघं आउटसाईड आलं असते तिथं 1 राहिला असता 1 म्हणजे x⁻0 राहिला असता तो 0 पुढून टोटल डेरिव्हेटिव्ह 0 आला असता. 3 कॉन्स्टंट एक्स स्क्वेअर इथं सॉरी हा झेड आहे हां ओके एक्स स्क्वेअर पण कॉन्स्टंट आहे सो आउटसाईड राहिला काय डी बाय डी झेड कॉस ऑफ 3z काय 3x स्क्वेअर याच्या डेरिव्हेटिव्ह काय येईल तर सर हा एफ ऑफ एक्स आहे. आता कॉस ऑफ एफ ऑफ एक्स असेल तर मायनस साइन ऑफ एफ ऑफ एक्स इथं 3z आहे मायनस साइन ऑफ 3z इंटू डी बाय डी झेड ऑफ एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेणार एफ ऑफ एक्स इथं 3z आहे इथं परत मी काय लिहिल 3z हा तुमच्या 3x स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये साइन 3z याचा डेरिव्हेटिव्ह घेतला मी येईल तो 3ला मी आधी लिहिल तो होईल तुमच्या हा मायनस पण आधी घेतला मी मायनस 9x स्क्वेअर कारण हे मल्टिप्लिकेशन होतं म्हणून डायरेक्ट मायनस बाहेर साइन 3z अजून एक फॉर्म्युला इंट्रोड्यूस करून देतो मी आजच म्हणजे संपून जाईल आपला लगभग लॉग ऑफ एफ ऑफ एक्स लॉग एक्स काय 1/x डेरिव्हेटिव्ह लॉग ऑफ एक्स काय येईल लॉग ऑफ एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1/x इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स काय सेम आहे जे एक्सचे फॉर्म्युले आहेत ना यांच्याकडे पहा आणि यांच्याकडे पहा सेम फॉर्म्युले तुम्हाला काय जास्त हे नाही करायचे नवीन क्रॅम्प नाही करायचे फक्त एका टर्मने तुम्हाला मल्टिप्लाय करत द्यायचे ते म्हणजे काय डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स त्याच्याने मल्टिप्लाय करायचे आणि इथं एफ ऑफ एक्स ठेवायचे एक्सला रिप्लेस करून एफ ऑफ एक्स ठेवायचे ओके if y is equal to log of x square then dy by dx काय येईल हा डी बाय डी एक्स हा आला तुमचा लॉग ऑफ एक्स स्क्वेअर. आता बघा लॉग एक्स राहायचे आता मी 1/x घेऊन घ्यायचे पण आता एक्स नाही तिथं एक्स स्क्वेअर आहे म्हणजे मला एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. मग याचे आन्सर काय येईल 1/f ऑफ एक्स इथं एफ ऑफ एक्स काय आहे एक्स स्क्वेअर आहे म्हणजे हा येईल तुमचा एक्स स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स एफ ऑफ एक्स काय एफ ऑफ एक्स का होता एक्स स्क्वेअर काय येईल मग हा 1/x स्क्वेअर इंटू
इंटू हा तो इथं मल्टिप्लिकेशन आहे, खाली डिवाइडला नाही, वरती तो. याचा डेरिव्हेटिव्ह येईल 2x, 2 आउटसाइड येईल, 2 - 1 1. दिस x दिस कॅन्सल, आन्सर आलं 2/x. फक्त तेच फॉर्म्युले फक्त इन टर्म्स ऑफ फंक्शन आहेत. लागल्यास अजून एक लेक्चर मी परत सॉल्व करून दाखवेल तुम्हाला, वेगवेगळे प्रॉब्लेम सॉल्व करून दाखवेल. काय घेऊ? फाइंड dy by dz. dy by dz. d by dz y ची व्हॅल्यू आहे साइन 4z log of 2x square प्लस cos of x square log of z क्यूब. काय y ची व्हॅल्यू पुट केली मी. डी बाय डी झेड कॉन्स्टंट आहे का? नाही, झेडवर डिपेंड करते आहे. साईन हा झेडवर डिपेंड करतो आहे म्हणजे कॉन्स्टंट नाही. लॉग ऑफ 2x स्क्वेअर, येस सर कॉन्स्टंट आहे. आधी ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह प्लस त्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह. डी बाय डी झेड साइन 4z लॉग ऑफ 2x स्क्वेअर ब्रैकेट कंप्लीट प्लस d बाय डी झेड कॉस ऑफ एक्स स्क्वेअर लॉग ऑफ झेड क्यूब. आता ही टर्म बघा डिपेंड्स ऑन झेड, ही टर्म डिपेंड्स करत नाही म्हणजे तो कॉन्स्टंट आहे, सो मी त्याला आउटसाइड घेईल. राहिलं काय? डी बाय डी झेड साइन 4z ओके प्लस झेड आहे कॉन्स्टंट आहे कॉस ऑफ एक्स स्क्वेअर आउटसाइड ओके इंटू डी बाय डी झेड लॉग ऑफ झेड क्यूब एज इट इज लॉग ऑफ 2x क्यूब, कुछ नहीं होगा इसका, ब्रॅकेट मध्ये याचा डेरिव्हेटिव्ह. आता साइन 4z म्हणजे एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय इथं 4z आहे. साइन ऑफ एफ ऑफ एक्स साइन ऑफ 4z ओके. डेरिव्हेटिव्ह काय येईल? कॉस ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे कॉस ऑफ 4z इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे 4z झाला. कॉस एक्स स्क्वेअर एज इट इज, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेणार नाही आपण. कॉस ब्रॅकेटमध्ये काय आहे एक्स स्क्वेअर डी बाय डी झेड लॉग ऑफ झेड क्यूब. लॉग ऑफ एक्स राहतो तर 1/x करून घेतो आपण ओके. म्हणजे लॉग ऑफ झेड राहिला असं तर 1/z घेतलास, बट तिथं झेड क्यूब आहे म्हणून मला एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युलाइज करायला लागेल. मग लॉग ऑफ एफ ऑफ एक्स काय तर 1/f ऑफ एक्स. इथं एफ ऑफ एक्स काय आहे झेड क्यूब आहे, सो 1/z क्यूब इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, सो डी बाय डी झेड झेड क्यूब. याचा आन्सर आलं लॉग ऑफ 2x क्यूब ब्रॅकेटमध्ये कॉस 4z ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस 4zचा डेरिव्हेटिव्ह 4. अरे सॉरी हा झेड आहे हां, एक्स लिहिला होता का मी, झेड येतो
प्लस हा काय आहे कॉस ऑफ एक्स स्क्वेअर हा काय येईल 1/z³ याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर 3z². 3z² कसा आला सर तर 3 आधी नंतर z⁻³ -1. इथं काय करेल मी नंबर आधी लिहून घेईल म्हणजे तो आला पुढं. नंतर लॉगची टर्म जी ती 2x³ नंतर राहिलं फायनली कॉस 4z प्लस धिस कॅन्सल राहिला काय 3/z आधी लिहून घ्या 3/z कॉस ऑफ x². झालं आन्सर. फक्त फॉर्म्युलेज करत जायचे बाकी काहीच करायचे नाही. या प्रॉब्लेमसाठी dy/dx तुम्हाला फाइंड करायचा आहे. या प्रॉब्लेमसाठी dy/dx तुम्हाला फाइंड करायचे. अजून एक एकच होमवर्क देतो अजून. याच्यासाठी dy/dx फाईन करायचे आहे आणि याच्यासाठी dy/dx अँड dy/dz दोघं फाईन करायचे आहेत. 1 2 होमवर्क दाखवत नाही तुम्ही परत सांगावं लागतं असं का? पण जास्त इझी वाटतंय का ते चालू आहे म्हणून वाटतं की हा हे काय करायचे झालं आहे हे का तसं नका करू. प्रॅक्टिस करा जेवढा फास्ट होणार. हे न बघता तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घेता यायला पाहिजे. हे फॉर्म्युले न बघता हे तिघं थेरम न बघता हे फॉर्म्युले न पाहता तुम्हाला डेरिव्हेटिव्हचे प्रॉब्लेम सॉल्व करता पाहिजे. एवढी प्रॅक्टिस करा. यांना एवढं क्रॅम्प करून टाका. इथं लागण्यापेक्षा मॅथमॅटिक्समध्ये खूप जास्त यूज होणार ते ॲक्च्युली इन 12th जास्त यूज होणार आहे. आपल्याला पण लागणारच इथे बट न बघता सॉल्व व्हायला पाहिजे. एवढी प्रॅक्टिस पाहिजे त्याची. एक चॅलेंजिंग एक्झाम्पल देतो मी तुम्हाला होमवर्कमधून एक्स्ट्रामध्ये. सॉल्व करून प्रायव्हेटली सेंड करायचे ग्रुपवर नका सेंड करा. इफ y इज इक्वल टू x² + z² √x² + z then find dy/dx and dy/dz. पाहू बरं कोण सॉल्व करतं. काय इफ y इज इक्वल टू √x² + z² then find dy/dx and dy/dz. ओके नाऊ इट्स इनफ. 30 मिनिट्स पण झालेत. ठीक आहे. ह्याच्या आता डेरिव्हेटिव्ह लगभग संपण्यामध्ये अजून एखादं लेक्चर घेऊ आपण. नंतर मग आपण स्टेट बोर्डकडे जाऊ. इंटिग्रेशन आपण स्टेट बोर्डचे चॅप्टर झाल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला लागणार आहे त्याच्या आधी घेऊ. कारण कसं आहे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन हे सिमिलर थिंग आहे फक्त अपोजिट आहेत. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जनरल म्हणजे इंटिग्रेशन काय तुम्हाला माहीत नाही पण आपण डेरिव्हेटिव्ह ज्यावेळेस घेतो साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो कॉस एक्स. ओके तर कॉस एक्सच्या इंटिग्रेशन काय येतो साइन एक्स. अपोजिट आहेत म्हणून थोडंसं ते कन्फ्युजिंग होत जातं. मग ते आपण नंतर घेऊ. आता आपण एक 1 or 2 days नंतर स्टेट बोर्डला स्टार्ट करू.
स्टेट बोर्डचे 3 चॅप्टर होतील लगभग 20 दिवसात. 2 चॅप्टर जरा थोडा सिलेबस पण कमी केला त्याचा. स्टेट बोर्डमध्ये ज्या गोष्टी आपण बघणार आहेत त्या JEE आहेच, हे तर फिक्स आहे, म्हणून बाकी स्टेट बोर्डमध्ये नीट एक्सप्लेन करून देईल. त्या JEE आपण डायरेक्टली त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करू, थेरी न बघता. तर स्टेट बोर्डकडे लक्ष न द्यायचे असं नका करता काही. आणि स्टेट बोर्डचे नोट्सचे मी तुम्हाला फोटो पाठवेल आता या उद्या किंवा आज किंवा उद्या. ते तुम्हाला लिहून घ्यायचे आधी नोटबुकमध्ये, नंतर मग लेक्चर बघायचे. लेक्चर बघताना तुमच्या हातात ती नोट्स असायला हवी, म्हणजे तुम्हाला एकदम इझी होईल. तुम्हाला बघून इथं पाहून लिहायचं नाही, फोटो बघून घ्यायचे. PDF सारखा फाईल पाठवेल मी, ते PDF फाईल बघून घ्यायची. झेरॉक्स काढता आले तर झेरॉक्स काढून घ्यायच्या, अदरवाईज मग तुम्ही ते नोटबुकमध्ये लिहून घ्यायच्या. जी फर्स्ट नोटबुक आहे स्टेट बोर्डची त्याच्यामध्ये तुम्ही ती लिहून घ्यायच्या. मध्ये तर तुम्ही लिहून घ्या. दररोज 1-2 पेज पण लिहिले तरी चालतं. एका लेक्चरमध्ये जास्त 2 पेजचं शिकवलं जाणार आहे, जास्त नाही. तर मी तुम्ही दररोज 2-2 पेज पण लिहित गेले तरी पण चालणार आहे. पण लेक्चरच्या आधी लिहिणार तर खूप चांगलं होईल, कारण मग ते तुमच्या हातात असेल. ओके, ठीक आहे. अजून 2 दिवसाचीच प्रॅक्टिस करू. आता एवढेच फॉर्म्युले, याच्यानंतर फॉर्म्युले वाढणार नाहीत. उद्यापर्यंत तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करून दाखवेल. परवा आपण तेच करू, नंतर मग स्टेट बोर्ड. ठीक आहे, बाय.